आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात मेसर्स कंपनी इन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सन 2012 साली स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी कंपनी प्रोटीन पावडर आणि प्रॉपिंग या विषारी रासायनिक पदार्थाचे उत्पादन करीत आहे। त्याचे सांडपाणी कोपरगाव आणि येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदेसर, नाटेगाव, बदलापूर, पिंपळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदेसर, नाटेगाव, बदलापूर, पिंपळगाव, जलाल, एसगाव, खिरडी, गणेश आदी 6 गावातील नैसर्गिक ओढ्यात सोडून देण्यात येत आहे। परिणामी या ओढ्यातील कंपनीने सोडून दिलेले पाणी नजीकच्या विहिरीत उतरत असून येथील कृषी क्षेत्र धोक्यात आले आहे। शिवाय भूजल दूषित झाले। परिणामी या दूषित पाण्यामुळे नजीकच्या शेत तलावातील मासे मृत झाले। हेच पाणी पुढे गोदावरी नदीत प्रवाहित होत असून हेच पाणी जायकवडी धरणात जात असून पुढील लाखो शेतकऱ्यांना ते कृषी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात आहे। शिवाय आगामी काळात सिंहस्थ पर्वणी आली, पाण्यात भाविक भक्त पवित्र स्नान करणार आहेत। त्यात श्री क्षेत्र सरला बेट आणि पुढे नेवासा येथील किसनगिरी महाराज यांचे संस्थान आणि पुढे जायकवाडीचा 102 TMC चा जायकवाडीचा मोठा जलाशय आहे। हे विशेष। भविष्यात काही अनर्थ झाला तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी। म्हणूनच याची गंभीर दखल घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता। त्यावेळी त्यांना दिशा दिली होती। त्यानंतर संबंधितांनी जिल्हाधिकारी, येवला तहसीलदार आदींना निवेदन देऊन सदरचे पाणी बंद करण्याची मागणी केली होती। याशिवाय त्याबाबत नाशिक प्रदूषण महामंडळाकडे रीतसर लेखी तक्रार करण्यात आल्या होत्या। त्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात प्रदूषण महामंडळाने शेतकऱ्यांच्या आरोपाला दुजोरा देऊन शिक्कामोर्तब केला आहे। त्यात त्यांनी जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 च्या कलम 33A आणि हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 च्या कलम 31A याचे या मे कृष्णा इन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उल्लंघन केले असल्याचं उघड म्हटले आहे। अहिल्यानगर सिटीझन न्यूज साठी प्रतिनिधी अण्णासाहेब बनसोडे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।